नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग. मरे आईला भयंकर जीव घेण्या अशा संकटाला मामांनी हकलवून लावले. इसवी सन 1930 सालच्या पावसाळ्यातील दिवस होते. कानूर गावाजवळ डोंगराजवळ भागात बकऱ्यांचा तळ होता. होन्नुर्गी गावचे अनेक धनगर मामांच्या तळ्यावर आपापल्या बकऱ्यांसह होते. धनगर दिवसा गटागटाने आपली बकरी रानमाळ फिरवून चारतात आणि रात्री सर्वजण एकत्रित येतात. त्याप्रमाणे त्या दिवशी सर्वजण मेंढरे एकत्रित आणून बोलत बसली होती. ती रात्रीची वेळ होती. मामा हातात आपली नेहमीची काठी घेऊन ती फिरवत सर्वांना उद्देशून म्हणाले, मी या सर्व मेंढरांच्या भोवती काठीने रेषा मारून रिंगण तयार करणार आहे. तुम्ही सर्व माणसांनी व जनावरांनी या रिंगणाबाहेर अजिबात जायचं नाही. काही अडचण असो, रिंगणाबाहेर जाऊन चालणार नाही. शौचविधीसुद्धा जिमनीत खड्डा खणून रिंगणाच्या आतच करावे, पण कोणीही रिंगणाबाहेर माझ्या परवानगीशिवाय जाऊ नका. मामाच्या हुकुमानुसार सर्व धनगरी गडी वगैरे रिंगणात राहिले. रोजच्या वेळेला सर्वजण झोपले. मध्यरात्री मामा अकस्मात उठाले. ते मरे आईला भयंकर शिव्या देऊ लागले. एखाद्या राक्षसनीला संतापून काठीने झोडपण्यास प्रत्यक्ष धावावं तसं मामा धावले होते. मामा रागात म्हणत होते, आम्ही सर्व मेलो तर आमची मेंढरं तुझा कोणी स्वैरा राखणार आहे काय? तुला काय धुमाकूळ घालायचा असेल तर दुसरीकडे कुशाल जा, पण आम्हाला छळू नकोस. जवळपास हुच्चीकट्टी हे गाव होते. सकाळ सूर्योदयपूर्वीच त्या गावातील 12 माणसं अकस्मात अज्ञात रोगाने पटापट मरून पडल्याची वार्ता कळाली. त्यावेळी सर्व धनगरांना मामांच्या संरक्षण कवचाची म्हणजे त्या रिंगणाची योजना लक्षात आली होती. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका.